बीडच्या सध्याच्या गाजत असलेल्या केस संदर्भात। वाल्मिक कराडकरनं सध्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप एपनिया नावाचा आजार असल्याचा दावा केलाय। सीआयडी कोठडीमध्ये 24 तास मदतनीस मिळावा अशा पद्धतीची मागणी आहे वाल्मिक कराडची। वाल्मिक कराड 3 दिवसापूर्वी सीआयडीला शरण आला आणि खंडणी संदर्भामध्ये शरण आल्याचं त्यांनी सांगितलं। खरं तर आपल्याला या संदर्भात जामीन मिळू शकतो, पण तरी सुद्धा आपण शरण येतो अशी त्यांनी उक्ती केली होती आणि आता 24 तास हेल्परची मागणी केली आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून आपण माहिती घेऊया। कृष्णा, 24 तास मदतनीसाची माहिती मिळतीये वाल्मिक कराडने केली असं, आणि त्याचबरोबर स्लीप एपनिया असल्यामुळे त्याने अशा पद्धतीची मागणी केली आहे। अधिक काय माहिती आहे? न्यायालयात तसा अर्ज या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक आजार आहे, स्लीप एपनिया नावाचा आजार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि ही जी रोज आपण माहिती घेतोय की संध्याकाळी ऑक्सिजन घेण्यासाठी एक मशीन लावली जाते आणि ती मशीन ऑक्सिजन नाही तर झोप येण्यासाठी असल्याचं या ठिकाणी समोर येतं। आणि त्यामुळे ही जी मशीन आहे ती लावण्यासाठी आणि इतर त्यांना जे आजार आहेत त्यासाठी 24 तास एक मदतनीस देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केलेली आहे। आणि आता न्यायालय यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र पुन्हा एकदा सांगतो की वाल्मिक कराड यांनी आपल्याला स्लीप एपनिया नावाचा आजार असल्याचं या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि मदतनीसाची मागणी या ठिकाणी कोठडी दरम्यान केलेली असल्याचं आपल्याला समोर येत आहे। धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।